त्यानंतर मुंबईतला आढावा घेतल्यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊयात। मिकी घई आपले प्रतिनिधी पुण्याच्या डेक्कन परिसरातून आपल्या सोबत आहेत। मिकी, आपण पाहतोय मुंबईला तर झोडपून काढलेला आहे, पुण्याची काय परिस्थिती आहे, कसं चित्र आहे पावसाचं पुण्यात? प्रज्ञा, आज सकाळपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे। आपण खडकवासला दाखवलं, पुणे शहर दाखवलं, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आहे। मात्र त्याचबरोबर खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी धरणातून जवळपास 7,500 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या मुठा नदीच्या पात्रात केला जातोय। आता मी मुठा नदी जवळ आहे, जर आपण बघितलं तर नदीमध्ये जे पाण्याचा विसर्ग आहे तो हळूहळू या ठिकाणी वाढवला जातोय। आता काही वेळातच नदी पात्रातील जे रस्ते आहेत ते देखील पाण्याखाली जातील अशी परिस्थिती आहे, कारण पुण्यामध्ये पावसाची संततधार या ठिकाणी सुरू आहे। लोकांकडून अर्थात प्रशासनाकडून या ठिकाणी आवाहन केलं जातंय की नदी पात्रात जे वाहनं उभी असतात, जे काही वस्तू आहेत आपल्या, ते काढून घ्या, कारण पाण्याचं जे स्तर आहे ते हळूहळू आता वाढणार आहे। कारण सातत्याने पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जो जोर आहे तो आणखीन वाढलेला आहे आणि त्यामुळं प्रशासनाकडून इथं आवाहन केलं जातंय। बरेच पुणेकर त्यांचे वाहनं या नदीपात्रात या ठिकाणी पार्क करत असतात। काही वस्तू आहेत, मेट्रोचं काम सुरू आहे, ते कामगार आहेत, त्यांना देखील बाहेर जायला या ठिकाणी सांगितलेलं आहे अशी परिस्थिती आहे। आता मी बाबा भिडे पुलावर आहे, इथे जर आपण बघितलं तर पाण्याचा प्रवाह हळूहळू या ठिकाणी वाढताना दिसतोय। पुण्यातून जी मुठा नदी वाढते त्याचा प्रवाह या ठिकाणी वाढलेला आहे, हळूहळू स्तर देखील या ठिकाणी वाढतोय। अजून देखील पुणे शहरामध्ये पाऊस सुरू आहे, अधूनमधून पावसाचा जोर देखील या ठिकाणी वाढताना दिसतोय आणि त्यामुळं आता धरणातून पाण्याचा विसर्ग 7,500 क्युसेक्स वेगाने करण्यात आलेला आहे आणि असाच जर पाऊस सुरू राहिला तर हा विसर्ग आणखीन या ठिकाणी वाढवला जाईल आणि त्याचबरोबर या पावसामुळे पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते। त्यामुळे गरज असेल तरच पुणेकरांनी बाहेर पडावं असं देखील या ठिकाणी आवाहन केलं जातंय आणि हवामान खात्याकडून आज पुणे आणि आजूबाजूच्या परिसराला ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। प्रज्ञा, निश्चित मिकी, तूही सोबत राहा यानंतर